दीक्षिता ताई यांची कमेंट होती की ताई प्लीज गवारीची शेंग दाखवा बरं का बनवलेली. मी माझ्या पद्धतीने कशी बनवते तुम्हाला सांगते. सुरुवातीला इथे एक पळी तेल घेतले, जिरं मोहरी टाकले आणि लसूण टाकले आणि गवारीची शेंग पण त्याच्यासोबतच टाकली. म्हणजे लसूण आधी भाजला तर नंतर गवारीची शेंग भाजली तर लसूण जास्त करपला जाईल. त्यामुळे दोन्हीसुद्धा एकसाथ भाजून घेतलं आणि गवार जास्त भाजायची, जरा भाजल्यानंतर जरा चांगली होते. आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ जे असेल तर आपलं टाकायचं आणि रबरबीत ज्यांना पाहिजे त्यांनी थोडं पाणी टाकायचं. जर ज्वारीची भाकरी असेल ना तर रबरबीत गवार छान लागते आणि चपातीसोबत पाहिजे असेल ना तर पाणी आटवायचं, मग अशी सुकी छान होते. आणि दाण्याचा जो कूट आहे ना शेंगदाण्याचा थोडा जाडसरच ठेवायचा, लय बारीक एकदम वाटायचं नाही, मग भाजीला काही चांगली लागत नाही. थोडे दाणे असतील ना गवारीच्या शेंगीमध्ये तर खाताना दातामध्ये खूप छान लागतं. आणि मस्तपैकी ते डाळ भात, फ्राईड राईस आणि गवारीची शेंग केली होती आणि मस्त तूप लावलेली चपाती. असा बेत एकच नंबर बरं का. जोपर्यंत आंबे आहे तोपर्यंत आंब्याचा रोज केला जातोय आणि त्याच्यासोबत खायला थोडंसं सॅलड. तुम्हाला कसं वाटली गवारीची शेंग आणि कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा.